आज दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथे सर्व भुसावळ तालुक्यातील व परिसरातील सर्व स्थानिक कंत्राटदार हे खूप दिवसापासून इथं काम करत होते। काम करत असताना या सर्व स्थानिक कंत्राटदारांना आजपर्यंत इथं न्याय मिळालेला नाही, कोणत्याही प्रकारचे काम मिळालेले नाही। आणि या व्यतिरिक्त जे बाहेरचे कंत्राटदार इथं येत आहेत आणि लाखो करोडो रुपयाचा मुलीदा इथं कमवत आहे, इथून कमवून बाहेर ते प्रॉपर्टी विकत घेत आहे, अशा कंत्राटदारांच्या विरोधात आम्ही आज इथं BTPS कंत्राटदार असोसिएशन दीपनगर ही इथं आम्ही आज स्थापन केलेली आहे। या संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून राजेंद्र भाऊ चौधरी माजी सभापती यांची निवड इथं झालेली आहे। अध्यक्ष म्हणून मी प्रशांत पाटील माझी निवड झालेली आहे। उपाध्यक्ष म्हणून अरुण भाऊ इंगळे यांची निवड झालेली आहे। सरचिटणीस म्हणून इंगळे यांची निवड झालेली आहे। असे सर्व पदाधिकारी इथं आहेत आणि सर्व मिळून आम्ही पदाधिकारी म्हणून सर्वचे सर्व कंत्राटदार इथं आहेत। आमचा लढा हा इथं झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे। आमचा लढा हा इथं न काम करताना ज्यांनी बिलं काढले आहे आणि या महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे अशा प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही इथं आहे। आम्ही शासनाकडे विनंती करणार आहे की इथं ज्या ज्या अधिकाऱ्यांनी बिना कामं करताना बिलं काढले किंवा ज्या ज्या कंत्राटदारांनी इथं मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे अशा सर्व कंत्राटदाराकडून किंवा अधिकाऱ्यांकडून हे पैसे वसूल झाले पाहिजे व SIT लागली पाहिजे अशी आम्ही सर्व मागणी करणार आहे। या सर्वांवरती लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी सुद्धा आम्ही मागणी करतो। आणि या स्थानिक लोकांना इथं हे सर्व जो मलिदा खाण्याचा प्रकार इथं चालू आहे हा सर्व फंड या स्थानिक लोकांसाठी आपण हा प्लॅन इथं उभारतो आणि या लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आम्ही इथं प्रयत्न करणार आहे। स्थानिक कंत्राटदारांनाच काम इथं मिळालं पाहिजे असा आमचा सर्वांचा प्रयत्न इथं राहणार आहे। भावी पुढील काळात जे जे येतील हे लोकांपर्यंत जे जे झालेले भ्रष्टाचार आहे हे जाहीर सभेच्या माध्यमातून आम्ही आता इथं भ्रष्टाचार इथं सांगणार आहे। आम्ही जाहीर सभा घेणार आहे तालुक्याची आणि या जाहीर सभेतून आम्ही सर्वचे सर्व झालेले भ्रष्टाचार जे 400 कोटी रुपयाचा इथं भ्रष्टाचार झाला आहे हा आम्ही लोकांपर्यंत नेणार आहे। लोकांना समजलं पाहिजे की या लोकांनी कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे। तरी सर्व लोकांनी सुद्धा आम्हाला साथ द्यावी, अधिकाऱ्यांनी साथ द्यावी अशी मी विनंती करतो। धन्यवाद।